रात्र वैऱ्यासारखी होती आमची। हो, फक्त वैऱ्यासारखी रात्र, काही नाही आमच्या घरात, काही नाही, अंगावर कापड आहे फक्त आमच्या। प्रशासनाची मदत अजूनही आम्हाला काही मिळालेली नाहीये, फक्त सकाळी नाश्ता दिलेला आहे, बाकी काही झालेलं नाही अजून। 3 वाजता त्यांनी अगदी छोटासा सायरन वाजवलेला आहे की तो सायरन कोणालाही समजला नाही, सगळे झोपेत होते। गाड्या सगळं हलवलंय, 100 गाड्या मुलांनी हलवल्या, एकही कार्यकर्ता आमच्या मदतीला आलेला नाहीये। 3-4 लेन आहेत पूर्णपणे निंबजनगर पर्यंत, तिकडे येतच नाही, फक्त इकडेच येतात सगळे आणि निघून जातात। मदतीला पण फक्त सगळे इकडे आले, NDRF वाले, त्यानंतर त्यांचे जे मिलिटरी वाले सगळे इकडे आले, तिकडे एक माणूस नाही आला। जी प्रशासन मदत देईल ती डायरेक्ट हे ज्यांचं नुकसान झालं त्यांच्या हातात द्या, मध्यस्थाच्या हातात देऊ नका, ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। लोकप्रतिनिधी येतात फक्त आणि फक्त नुसते आश्वासनं देऊन जातात, इथं आश्वासनं नको आहेत। प्रत्येकाचं नुकसान झालं, प्रत्येकाचे संसार कोणी उभे करून देणार आहे का? खरं तर काल शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि एकता नगर परिसरामध्ये सगळं हे जे एकता नगर आहे हे सगळं जलमय झालं। खरं तर खडकवासला धरणातून कुठलीही पूर्वकल्पना न देता पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावरती झाला आणि संपूर्ण एकता नगर जे आहे पाण्याखाली गेलेलं आहे आणि गेले मागील 24 तास हे या नगरामध्ये पाणी होतं आणि येथील नागरिक देखील या पुरामुळे प्रभावित झालेले आहेत। अनेक कुटुंबांचं देखील नुकसान झालेले आहे आणि याच एकता नगरमध्ये आपण आहोत, त्या नागरिकांशी बातचीत करणार। नक्की कालची परिस्थिती काय होती आणि आज प्रशासन देखील आलेलं आहे, शासन आलेलं आहे, मंत्र्यांची देखील गाठीभेटी सुरू आहेत, सगळा पाहणी दौरा सुरू आहे। कालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती काय? कालची परिस्थिती अशी होती, आम्ही गेली 15 वर्ष इथे राहतोय, पूर्वनियोजन अजिबात दिलेलं नाहीये आम्हाला। पहिल्यांदा पाणी येत होतं त्यावेळेस महापालिका प्रशासन येऊन सांगायचं की सायरन वगैरे वाजत होते, पण यावेळेस काही कल्पना दिली नाही। अचानक रात्री 3 वाजता पाणी आलेलं आहे आणि 4 वाजेपर्यंत पाण्याने कमीत कमी 5 फूट हाईट घेतलेली आहे। माझी सोसायटी इथलीच आहे आणि इथे जे पाणी चढले ज्या प्रमाणात, हे प्रशासनाने पूर्ण चूक आहे। इथे संरक्षण भिंत बांधलेली होती, पहिली ती काढलेली, त्यानंतर अतिक्रमण झालेले आहे नदीमध्ये, त्याचा जो फुगवटा आहे तो या सोसायट्यांना सगळा धक्का बसलेला आहे आणि आमच्या सोसायट्यांमध्ये 100 गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि कमीत कमी 15 फ्लॅट पाण्याखाली पूर्ण होते, पूर्ण नुकसान झालेले। प्रशासनाची मदत अजूनही आम्हाला काही मिळालेली नाहीये, फक्त सकाळी नाश्ता दिलेला आहे, बाकी काही झालेलं नाही अजून। काल मध्यरात्री पाणी आलं, तुम्हाला पाणी येणारे पाणी सोडण्याची पूर्व कल्पना होती का आणि आज प्रशासन देखील इथे आहे, काय काय मदत झाली? पाणी मध्यरात्री वगैरे काही आलेलं नाहीये। 3 वाजता त्यांनी अगदी छोटासा सायरन वाजवलेला आहे की तो सायरन कोणालाही समजला नाही, सगळे झोपेत होते आणि त्यानंतर अचानक 15 ते 20 मिनिटाच्या आतमध्ये 4-4, 5-5 फूट सगळ्यांच्या घरामध्ये पाणी झालेले। लोकांची पार्लर, घरं, लोकांनी 20-20 वर्ष सांभाळलेले संसार 4 तासामध्ये गेलेत। हे कोण उभे करणार? लोकप्रतिनिधी येतात फक्त आणि फक्त नुसते आश्वासनं देऊन जातात, इथं आश्वासनं नको आहेत। प्रत्येकाचं नुकसान झालं, प्रत्येकाचे संसार कोणी उभे करून देणार आहे का? ऐका, ह्याच्या आधी सूचना दिल्या जायच्या आणि हॅलोजन असायचा, ह्या वेळेला लाईटचा अजिबात हे नाही, सोय नाही, काही नाही। रात्र कशी काढली? रात्री काय काय झालं? रात्री पाणी वगैरे आलं, करणार एवढे पावसात कोण जाणार कुठे? पाणी आलं, पार्सल नसताना एवढं पाणी सोडलं दिली, मेणबत्त्या दिल्या आम्हाला, जेवणाची पार्सलं मेणबत्त्या दिल्या आम्हाला, पण जी लाईट असते नेहमी पूर आल्यावर ती खांबावर लाईट असते ती पण नाही। आता देखील प्रशासन आलेलं आहे, डासांची फवारणी करत आहे, मेडिकल चेकअप चालू आहे, जे कोणाला त्रास नाही। ऐका, हे सगळं तुम्ही आपत्ती येऊन गेल्यानंतर करण्यापेक्षा आपत्तीवर काहीतरी व्यवस्था करा ना, जी तुम्ही प्रत्येक वेळी करता ती। आता फवारणी करून उपयोग नाही, लोकांचं लाखोचं नुकसान, लोकांना ऑलरेडी रोगराई झालेली आहे, लोक पाण्यात थांबलेत, मुलं पाण्यामध्ये हातपाय दुखतात, याच्यावर काय करणार? फवारणी करून काय करणार आहे प्रशासन? जे करायचं ते योग्य वेळी केलं तर एवढं नुकसान झालं नसतं। घरात काहीच राहिलं नाही, काय खाणार, काय पिणार, लय म्हणजे खूप नुकसान झालंय। रात्र वैऱ्यासारखी होती आमची। हो, फक्त वैऱ्यासारखी रात्र, काही नाही आमच्या घरात, काही नाही, अंगावर कापड आहे फक्त आमच्या। अचानक पाणी आले आणि आम्हाला काहीच सांगितले नाही, लोकांनी काही पण नाही सांगितलं असतं तर एवढं झालंच नसतं। आम्हाला पाहिजे होतं, कल्पना दिली नाही। 13 वर्ष झाले, 13 वर्षामध्ये असं कधी पाणी आलं नाही? ताई, 2011ला आम्ही होतो, आम्हाला 25 वर्ष झाली इथे राहून। 2011ला एवढंच पाणी आलं होतं, पण त्याच्या आधी आम्हाला पूर्व सूचना दिली होती। इतके वर्ष हे आमच्या घरात आहे ना सध्या काहीच नाही बघा, आम्ही असं थांबलो। आता इथे प्रशासन आले, मंत्री येऊन गेले, पालकमंत्री देखील त्यांनी काल व्हिजिट दिली। प्रशासनाचं एक पहिलं त्यांनी आम्हाला पूर्व सूचना द्यायला पाहिजे, आधी दिलं असतं तर आमच्यावर काहीच नाही लावलं, पूर्ण परिस्थिती होते। नाही, आमच्या घरी येऊन बघा, 4 वाजता
एकही कार्यकर्ता आमच्या मदतीला आलेला नाही. जी प्रशासन मदत देईल ती डायरेक्ट हे ज्यांचं नुकसान झालं त्यांच्या हातात द्या, मध्यस्थाच्या हातात देऊ नका. ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि नुसतं डिक्लेअर होतं आम्ही एवढं जाहीर केलंय आणि एवढं मदत केली, ती त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही. डायरेक्ट ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्या हातात ती मदत मिळावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि सगळे निघून जातात. आता ते म्हणतात आम्ही रात्री आलो तर रात्रभर आम्ही तिथेच बसू का? कुठे झोपणार आम्ही पाणी असताना तिथे? आमच्या सोसायटीमध्ये पूर्ण खालपर्यंत पाणी भरलं होतं. सामान जेव्हा आम्ही सगळ्यांनी बाहेर काढलं, गाड्या बाहेर काढल्या, सगळं आम्ही काढलं. एक माणूस आला नाही तिथे सोसायटीमध्ये. आमच्याकडे का दुर्लक्ष केलं जातं तिकडे? इथे 3-4 लेन आहेत पूर्णपणे निंबजनगर पर्यंत. तिकडे येतच नाही, फक्त इकडेच येतात सगळे आणि निघून जातात. मदतीला पण फक्त सगळे इकडे आले, NDRF वाले, त्यानंतर त्यांचे जे मिलिटरीवाले सगळे इकडे आले. तिकडे एक माणूस नाही आला. या नागरिकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता प्रशासनाने हे सर्व पाणी सोडलं आणि एकता नगर हे सर्व जलमय झालं. तर पाणी सोडलं मात्र हे संसार बुडवले हेच एकता नगरमध्ये नागरिकांशी संवाद केल्यावरती आपल्याला समोर येतं. कॅमेरामन दिवसासह मी उत्तम रोहित, रिजनल प्रभात, एकता नगर.